हे लिक्विड दाखवते ना, ते फरशीवरचे कितीही कठीण डाग असले तरी ते निघून जातात. असं हे क्लीनर आहे. मी खूप दिवस वापरल्यानंतर आता तुम्हाला दाखवते. तर इथे माझ्या बाल्कनीमध्ये हे बोरवेलच्या पाण्याचे डाग पडलेले आहेत आणि काही सिमेंटचे सुद्धा आहेत. म्हणजे सिमेंटचे असू दे किंवा सिलेंडरचे डाग पडलेले असतात, ते देखील याच्याने निघून जातात. तर इथे मी आधी हे लिक्विड टाकून घेणार आहे. हे शक्यतो पाण्यातून घ्यायचं असतं, थोडं पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये. पण हे डाग कठीण आहेत त्याच्यामुळे मी डायरेक्ट अप्लाय केलेला आहे. आता हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मी ब्रशने घासणार आहे हे. पण ब्रशने घासतेवेळी आपल्याला हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत. खूप हार्ड आहे हे क्लीनर. त्याचे दुष्परिणाम पण मी दाखवणार आहे पुढे. तर आता इथे थोडंसं जास्त सिमेंटचे डाग आहेत, त्याच्यामुळे मला जास्त घासावे लागणार आहेत किंवा अजून एकदा मला ते लिक्विड टाकावं लागणार आहे. आता इथे पाणी ओतून दाखवते मी. थोडेफार डाग निघालेले आहे. सिमेंटचं आहे ना तेवढं शिल्लक आहे. बाकीचे जे व्हाईट डाग होते ते पूर्णपणे निघालेले आहेत. आता सगळीकडेच पूर्ण बाल्कनीला मी लिक्विड टाकलेलं आहे आणि परत एकदा वायपरनी घासून दाखवते. पूर्ण क्लीन झालं आहे. फक्त सिमेंटचे डाग आहेत तेवढे राहिलेले आहेत. बाकी फरशीवरचं सगळं क्लीन झालेलं आहे. तर अशा प्रकारे जास्त हार्ड असेल म्हणजे सिमेंटचे डाग असतील तर 1 ते 2 वेळाच जाणार नाही. त्याला अजून 2-3 वेळा लिक्विड टाकून ठेवायचं किंवा रात्रभर टाकून ठेवायचं आणि मग ते क्लीन करायचं. त्यानंतर मी फरशीवरचे नॉर्मल डाग दाखवते. आता हे काही आपल्या घरी काही ठिकाणी टेबल वगैरे असतात, तिथून आपण रोजची फरशी पुसत नाही त्या ठिकाणावर काही कोपरे वगैरे असतात, तर त्या ठिकाणी हे मी लिक्विड टाकलं आहे आणि हे एका वेळेसच क्लीन झालेलं आहे. नॉर्मल डाग होते ते. तर बघू शकता एकदम चकाचक झालेलं आहे. असं हे उपयुक्त लिक्विड आहे. त्यानंतर आपण हे टॉयलेट बाथरूममध्ये पण वापरू शकतो, पण कुठे वापरायचं आणि कुठे नाही ते मी दाखवते पुढे. आता इथे वॉशरूममध्ये मी टाकलं होतं. सुरुवातीला आणलं तेव्हा मला काहीच माहिती नव्हती याची आणि इथे टाकतेवेळी 2-3 थेंब या स्प्रेवरती उडालेले आहेत आणि इथे गंज पकडलेली आहे अशा प्रकारे. म्हणून काळजीपूर्वक वापरावं लागणार आहे. फक्त फरशीवरतीच याचा वापर करायचा आहे. त्यानंतर या बेसिनमध्ये पण मी टाकलं होतं. नवीनच होती बेसिन आणि ते पूर्ण स्टील जळालेलं आहे. तर हे लिक्विड खूप उपयुक्त आहे, तितकं घातक पण आहे. वापरतेवेळी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.